ऋषीचं नाव पिपलाद ऋषी. आता पिपलाद ऋषी नाव कोण पडलं? याच्याकडून काही चूक झाली म्हणून नारदानं त्याला शिक्षा केली. नारदानं त्याला शिक्षा केली म्हणजे जा तू झाडाचा पाला खाशील, झाडाचा पाला खाशील तू. हे नारदाची शिक्षा आहे. म्हणून त्यानं पिपळाचे पानं खाल्ले आणि पिपळाच्या पानं तर खाल्ले पण त्या झाडाचा बुधाही खाल्ला. पण झाडाच्या अंगाचा बुधा, हा अंगाचा बुधा आणि पानं, पिपळाचे पानं खाऊन तो ऋषी जगला, तपश्चर्या केली आणि म्हणून त्याने पिपलाद ऋषी असं नाव पडलं. पिपलाद ऋषी नाव पडलं त्याचं पिपळाचे पानं खाल्ले. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी सांगितलं. मुजोरी कर्जा नको बोला. अगर मिळालं मी बी हो म्हणतो, कधी कधी तुम्ही बी हो म्हणा. यामध्ये इमानदारी दिसून येईल आणि तुम्ही फुकटची मुजोरी करा हे मलाही आवडत नाही आणि तुम्हालाही आवडत नाही म्हणा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर कर. माझ्या प्रश्नाचं कधी कधी उत्तर बुधाशाहीला मिळते. बुधाशाही सांगते तर मी हो म्हणतो. कधी कधी मला उत्तर मिळालं बुधाशाही हो म्हणते. खोटं बोलत नाही दादा. आम्ही एका एका प्रश्नाचं उत्तर काऊन सोडतो? काऊन सोडतो? कारण लोक म्हणतात का कोणी कोणाचं उत्तर देत नाही. उत्तर देत नाही पण कधी कधी उत्तर मिळते आणि आम्ही दोन्ही विषय हो म्हणतो. उत्तर मिळालं तर आम्ही खोटं नाही बोलतो. हो म्हटल्याने काही कमजोरी होत नाही आणि काही लहानपण येत नाही. लोकांना इमानदारी दिसून येते. लोकांना का नाही भाषा आहे लोक जे म्हणते इमानदारी इमानदारी. चला काय हरकत नाही. काय म्हणतो मी? शाहिरी ज्ञान आणि अनुभवाची ओढ पाहिजे. शेर शाहिरी आणि गाण्याची तोड पाहिजे. शेर शाहिरी आणि गाण्याची तोड पाहिजे. तालसूर आणि संगीताची जोड पाहिजे. तालसूर आणि संगीताची जोड पाहिजे. आणि नवीन जमान्याच्या मानाने शाहिरीला काहीतरी मोड पाहिजे. नवीन जमान्याच्या मानाने काहीतरी मोड पाहिजे. तेच ते पुराण 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 नाही. हा एक गीत आहे पहा. आध्यात्मिक गीत आहे आणि एक तर्क खूप गाजली. मराठी तर्क खूप गाजली. ते तर्क कोणती? पहिलं जोडा पाटलाचा बैल जोडा जोडा याने फाटात गेला याला. पाटलाचा बैल जोडा जोडा याने हातात गेला याला. पाटलाचा बैल सगळे भाग डीजे जेवढी खूप असते. त्याच्यावर सुंदर गीत आहे माझं. आध्यात्मिक गीत आहे. सर्व लोक मोठे आशेने आले, लांबून लांबून आले. सगळ्या लोकांचा मी मोठा धन्यवाद मानतो दादा. आमचा कार्यक्रम पाहण्याकरता आलो.
माझा सवाल थोडा थोडा नाहीतर शाहिरी सोडा. पहिले 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 माझा सवाल थोडा आता पहिले माझा सवाल थोडा आणि नाहीतर शायरी सोडा. आता शायरी सोडा म्हणलं तर बुधा शायरी सोडा नाही हो बुधा शायरी मला म्हटलं शायरी सोडा मी शायरी सोडीन का नाही. मग असं काऊन म्हणलं हा शाहीर आले काहीतरी जोश आणण्यासाठी हा जोश आणण्यासाठी अशी शायरी बनवा लागते. बांधवांनो बघा सगळे लोक तुम्ही तीर्थाला जाता तुमची इच्छा आहे कोणत्या तरी तीर्थाला गेलं पाहिजे म्हणून एका माणसाची इच्छा झाली तीर्थयात्रा करायची तीर्थयात्रा करायची आणि त्यानं सामान बांधून केलं थैल्यामध्ये बांधलं सामान घेतलं पाठीवर आणि निघला तीर्थयात्रा करायला. पहा एक यात्रा करू हा एका यात्रा करू काय म्हणते मी बघा. यात्रा करू यात्रा करण्यासाठी यात्रा करू यात्रा करण्यासाठी करून निघाला सामान घेऊन पाठी घरून निघाला सामान घेऊन पाठी. काही तुला गेल्यावर लागली त्याला खाटी तुला गेल्यावर लागली त्याला गाठी. एक बाई मिळाली झाल्या भेटी गाठी एक बाई मिळाली झाल्या भेटी गाठी. एक बाई मिळाली झाल्या भेटी गाठी. एक बाई मिळाली झाल्या भेटी गाठी. एक यात्रे करू यात्रा करण्यासाठी तो घरून निघाला सामान घेऊन पाठी काही दूर गेल्यावर लागली त्याला खाटी म्हणजे जंगल लागली त्याला खाटी आणि एक बाई मिळाली झाल्या भेटी गाठी. बाई मिळाली ते बाई का म्हणे कुठं चालले तो म्हणे मी यात्रा करायला चाललो आजी म्हणे माई बी इच्छा आहे म्हणे मी घेऊन चाला ना चाललं बाबा म्हणे हा म्हणे कोणतं ओझा आहे हा ते बाई लागली त्याच्या मागे लागली सगळे येतो टाकून नका मोडा नोखा लागी मी तुमच्या बरोबर येतो सगळे येतो टाकून नका मोडा पहिले माझा सवाल थोडा नाहीतर शाहिरी सोडा. पहिले माझा सवाल थोडा थोडा नाहीतर शाहिरी सोडा. पहिले माझा सवाल थोडा थोडा नाहीतर शाहिरी सोडा. पहिले माझा सवाल थोडा थोडा नाहीतर शाहिरी सोडा. सवाल थोडा थोडा नाहीतर शाहिरी सोडा. पहिले माझा सवाल थोडा थोडा नाहीतर शाहिरी सोडा. पहिले माझा सवाल थोडा थोडा नाहीतर शाहिरी सोडा. पहिले माझा सवाल आता काय झालं काय ते दोघे निघले हो पैदल त्या रस्ता पैदल निघले हा काय म्हणतोय बघा सांगायचं ते दोघे मिळून निघले बाई ते दोघे मिळून निघले बाई बाई. काही तुला गेल्यावर भेटली दुसरी बाई
गेली बाई हा ते दोघे मिळून निघले पायी पायी. असं काही दूर गेल्यावर भेटली दुसरी बाई. दुसरी बाई ते बाई म्हणाली इच्छा आहे माही येतो तुमच्या बरोबर नका करू म्हणाल. असं आता दुसरी बाई मागे लागली ते काय म्हणे काय म्हणे तुमचा स्वभाव मोठा चांगला आहे हो मला तुमच्या बरोबर येऊशा वाटतं. तर तो यात्रे करून चालला बाबा तू आपल्या पायांचा सिनेमा पाया चालला बरोबर आहे ठीक मागे लागली काय म्हणे तुमचा स्वभाव आहे व भोळा तुमचा स्वभाव आहे व भोळा पहिले माझा सवाल थोडा नाहीतर जाईल थोडा पहिले माझा सवाल थोडा नाहीतर जाईल एकीच्या दोन बाया झाल्या ह्या बाया कोणता विचार करते कोणता हा? याच्या जवळ माल आहे हा? आणि याचा माल लुटला पाहिजे आता ते म्हणते मी लुटतो आणि हे म्हणते मी लुटतो. बापरे दोघांना पण दोघीचा म्हटला झगडा दोघीचा झगडा म्हटला आणि मग एक तिसरी बाई आली तिसऱ्या बाईला यायला थोडं दोघी बाया दोघीला तिला समजलं का याच्या माल लुटासाठी झगडा करून राहिले म्हणे नाही यायला लुटू देणार नाही याच्या जवळचा माल मी लुटू. कमी नंबर तिसरी बाई बघा काय झालं आता दुसऱ्या बाईला मारलं मग आली चौथी बाई आली काय झालं चौथी बाई आली प्रकार पाहून सगळा पण आली वादिवाद पाहून सगळा पण आली वादिवाद पाहून काय झालं काही दूर गेल्यावर या दोघीचा म्हटला झगडा तिसरी बाई येऊन या दोघीचा केला लागला. माझी मा या दोघींवर ते तिसरी भारी पडली हा भारी पडली मारलं यायले मग चौथी बाई आली हा प्रकार पाहून सगळा तिनं पाहिलं का बापा इथं तर झगडा चालू आहे मारामारी चालू आहे एकीमेकी नाही रे बाबा मली मारती तर ते उठून पण पहिलेच पराली चौथी बाई माझा काही नंबर लागत नाही मला पहिले चौथी बाई आली हा प्रकार पाहून सगळा ते उठून पडाली वादिवाद पाहून तगडा ते उठून पडाली मग याच्या जवळचा माल कोणा लुटला कोणी तिसऱ्या नंबरच्या बाईला तिसरीचा माल जमा केला तिसरीला लुटला ह्या दोघी राहिल्या कडावर ह्या राहिल्या कडावर मला तिसरीला केला घोडा पहिले माझा
ती बाई म्हणे काऊन रे बाबा काऊन तुमचा झगडा वादविवाद चालू आहे हो हो तर तो का म्हणे याकडे तुम्ही काय म्हणे? मला तिचं तीर्थयात्रा करायला जायचं आहे आणि ह्या बाया नसल्या झगडून राहिल्या ह्या झगडून राहिल्या अरे अरे म्हणे चांगल्या कामासाठी चालला तू चांगल्या बरं घाबरू नको म्हणे ए झगडा करायला नको म्हणे कोणी तुम्ही महाबरोबर चाला हो हा ते बाई म्हणे दादा मी तुला यात्रा करून देतो कुठं जात आहे त्या पाचव्या बाईनं त्याला पूर्ण यात्रा करून दिली बाईने हा म्हणून बुधाशाहीला म्हणतो बुधाशाही त्या पाचही बायाचं नाव सांगा पण माझी होत आहे दया क्षमा शांती बुद्धी कुबुद्धी आशा मनच्या तृष्णा कल्पना वासना भक्ती मुक्ती शक्ती परापछंती मध्यमा वैखरी ह्या सोडून सांगा पूर्ण सोडून हे सगळं सोडून दया क्षमा शांती इच्छा बुद्धी कुबुद्धी आशा तृष्णा कल्पना वासना शक्ती भक्ती मुक्ती परापछंती मध्यमा वैखरी हे सगळे घडून पहिली बाई कोणती दुसरी बाई कोणती तिसरी बाई कोणती चौथी बाई कोणती आणि पाचव्या बाईला यात्रा पूर्ण केली ते बाई कोणती सगळ्याचं नाव सांगा बरोबर चला या कार्यक्रमाच्या माध्यमातून काही आमच्या माऊल्यांना काहीतरी थोडस मिळालं पाहिजे आपल्या समाजाविषयी संसाराविषयी प्रपंचाविषयी काही ना काही ज्ञान मिळालं पाहिजे दादा या समाजात काय चालू आहे काही पैसेवाले लोक पैसेवाल्याचे मुलं भाडं वाईट काम करतात महाबापावर एखादी चांगली मुलगी दिसली तर तिला उलटी सिधी सल्ला देऊन पैशाचा लोभ दाखवून कोणी घेऊन पडतात कोणी काही करतात आणि त्या गरीबाची जिंदगी खराब करतात दादा असे बी काही लोक आहेत माऊल्यांना सांगतो मा किती कोणी लालच दिली काही दिली पण स्वतःच्या पतीला विसरा नको नाही स्वतःच्या पतीला विसरा नको आणि त्या पैसेवाल्याच्या मागत धावा नको हे आमच्या समाजाला लागू नाहीये समाजाला लागू नाही काही मुलं काय करतात अन्याय अत्याचार या मुलीवर चालू
आहे मुलींना माझं सांगणं आहे तुम्ही मागे नाही राहिले तुम्ही सीमेवर गेल्या बंदूक चालवता तुम्ही विमान चालवता तुम्ही रेल्वे गाडी चालवता तुम्ही पोलीस मध्ये आहे कुठं कमी आहे तुम्ही आणि जर एखाद्या नालायकाने जर तुमच्यावर हात टाकला छेडखानी करायचा प्रयत्न केला माग हटायचा नाही मग आपली ताकद दाखवायची आमच्या मुलीत काय ताकद आहे किती शक्ती आहे ते तुम्हाला दाखवायची माग हटायचं नाहीये जीव गेला ते चालत पण आपली छेडखानी करून द्यायची नाही आपली इज्जत लुटून द्यायची अशा पद्धतीचं माझं प्लॅटिंग आहे बघा सुंदर आहे बनवतो हा खातो आणि ऐका राहते का आपण एकदा चांगली धरावं खिसकाडतच नाही याची म्हणून पण मोठी विचार करते व पायची जात पडली म्हणून नाही तर का करून टाकलोच तो माणूस राहिलो पण मी नावाची होय अशी कशी झाले घरात ठेवते माझी पोरगी तर पाहते सांगतले मोठ्या तोंडानं राबत असेल तर राब म्हणून नाही तर झोप झाल्या बाहेर नीट म्हणून लागेल हा आपला नवरा नाही पाहिजे म्हणून सांगून ठेवते ते मी काकडी व बाईची जात पडली न हे देवा हे कृष्ण मुरारी किती तुझी पूजा केली रे पण माझ्या हाकेला नाही धावलास आणि माझ्या तरी लोक धाव पण ते माझ्या पोरीसाठी कडे ये धाव बाजे मुरारी या बाजे रे मुरारी या
कामच यादी निघाला. इकडे मी म्हशीसारखी लेकून राहिली. का करू तू तेव्हा? अगं घरामध्ये कामं करत होती. ते काम बाजूला सांग. काय झालं? कोणतं महत्वाचं काम पडलं? महत्वाचं म्हणजे एकदमच महत्वाचं भेटलाय. काय झालं? दोघ्या माहिती की राहत राहतो आणि आयतो बा ऐका तुझा नवरा खातो घरात राहून काही लाज म्हणजे शरम माहिती नाही का त्याला? ऐक नाही शरम दात करून जाते. तुझ्या नवरा तू बजाव सांग. किती वेळ सांगू मी? किती वेळ सांगतो मी? काम करायचं असतं त्याच्या घरात राहा म्हणा, नाहीतर लाज सोडून निघून जा म्हणा. आई, अगं मी किती त्यांना समजावायचा प्रयत्न केली. माझी गोष्ट ऐकत नाही तर मी काय करू? एवढे सगळे लोक नोकरी पाणी करतात तर त्यांनाच नोकरी नसेल मिळत का? सांग ना का नाही सुट्टी मिळत असेल का? आता मी तरी काय करू आहे? त्याच्यामध्ये माझी काय चूक? तू सारखी मलाच बोलत राहतेस. मग बोलू नको तर काय करू? हे वर्षे गावातल्या पोरी पाहिलं, लोकांच्या सुनार पाहिलं, आपल्या नोकऱ्याला कशी मोठी धरून ठेवते आणि तू एक पोरगी, त्या नोकऱ्याला डोक्यावर बसवतेस तू. आयता खाते त्यांनी. अगं लागल ना गं कधी आपली नोकरी. तुझी टाकते नोकरीने भापशी आता. सांगून ठेवतो तुला, हा. आज त्याला नीट सांग तू बजावून. आज ऐकला तर ठीक. एखाद्या कंपनीचा जॉब लावणार त्याला आणि नसेल लागत तर वावरात आम्हाला कामाला चालू म्हणा. कापूस काढले कापले हे चालेल समजलं. आणि जर का नाही म्हणलं ना हात धरून घरा काढतो पण तुला शिकायत ना मीच का तुझा हात धरून आपण सगळ्या धरून फेकतो तिकडे घराच्या बाहेर सांगतो. ठीक आहे बाप. आणि हे गोष्ट तू केलीच नाही तर उद्या म्हणशील नको दुसरं तुझं लग्न लावून देईन समजलं. मी चालली पाटलांकडे कामाला आणि सांग तुझ्या नवऱ्याला बरोबर अजिबात आवडत नाही तुझ्या नवऱ्याचा स्वभाव समजून घे. आम्ही का बाई, किती समजवली मी यांना, किती समजवली पण माझी गोष्ट बाई ऐकत नाही. काय सांगू नशिबाच्या गती. हो, नशिबात घडलं आणि वाजवणं पडल्यासारखी माझी गत आहे. 1.5 वर्ष झाले बाई आमच्या लग्नाला. माझे बाबा शिकला सवरला मुलगा म्हणून आपल्या मित्राच्या मुलासोबत माझं लग्न लावून दिलं. एवढे शिकले सवरलेले असून काही फायदा नाही. इतकी त्यांना समजावून सांगते पण त्याच्या डोक्यात काही शिरत नाही माझी गोष्ट. माझी आई आणि मी याच्या घरची धुणी भांडी करते, त्याच्या